हॅलो गाईज, कसे आहात? तर मी आज पहिल्यांदाच ब्लॉग बनवते. तर मला एका गोष्टीबद्दल सांगायचं आहे की जे काही आपले कर्म असतात तर ते या जन्मी जरी नाही मिळालं तरी पुढच्या जन्मी तरी नक्की आपल्याला ते भोगावेच लागतात. म्हणून त्यासाठी आपण जे काही कर्म करेल ते चांगलंच केलं पाहिजे. काय होतं, एक महाराज असतात, म्हणजे 20-25 वर्षाचे महाराज असतात आणि त्यांना यात्रेला जायचं असतं. म्हणजे देवाचीच यात्रा असते, त्या यात्रेमध्ये त्यांना जायचं असतं. म्हणून ते त्यांच्या गावातून निघतात आणि निघाल्यानंतर त्यांना अंधार होतो आणि ते एका गावात पोहोचतात. त्यावेळेस तर त्यांना पुढच्या गावाला जायचं असतं, पण इथेच अंधार झाल्यामुळे ते ठरवतात की आज इथेच मुक्काम करायचा, याच गावात मुक्काम करायचा. म्हणून त्यांना एक मंदिर दिसतं आणि त्या मंदिरामध्ये ते राहण्याचं ठरवतात. मग ते मंदिरात जातात, देवाचं दर्शन घेतात. त्यावेळेस एक महिला समोर एक रस्ता असतो, त्या रस्त्यावरून चाललेली असते आणि तिचं लक्ष अचानक या महाराजांकडे जातं. मग लक्ष गेल्यानंतर ती पाहते त्या महाराजांना. तर त्यावेळेस तिला ते महाराज खूप आवडतात, म्हणजे तिचं प्रेम होऊन जातं. एका नजरेमध्येच तिचं प्रेम होऊन जातं. मग ती पण 20-25 वर्षाची असते, तरुण असते, दिसायला सुंदर असते आणि मग ती मंदिरात जाते. महाराजांना पाहून महाराजांना म्हणते की तुम्ही कुठून आलात आणि तुम्हाला कुठे जायचं आहे, आज कुठे राहणार, असे सगळे प्रश्न करते महाराजांना. मग महाराज सांगतात, मी या ठिकाणावरून आलो आहे आणि मला देवाच्या यात्रेला जायचं आहे. तर आता मला उशीर झाला आहे, त्यामुळे मी आज इथं राहतो आहे, म्हणजे तुमच्या मंदिरात, तुमच्या गावात राहणार आहे. तर मग ती म्हणते की आज तुम्ही इथे राहणार आहे, तर मग खाण्यापिण्याचं कसं काय, म्हणजे जेवण कुठे करणार तुम्ही? त्यावेळेस महाराज म्हणतात, या गावातली लोक जे काही देतील ते मी खाईल, आणि जरी समजा त्यांनी काही नाही दिलं खायला तर मी पाणी पिऊन झोपेल. त्यावेळेस ती महिला म्हणते की गावातली लोक तुम्हाला कधी आणून देणार आणि कधी खाणार, त्याच्यापेक्षा तुम्ही माझ्या घरी चला, मी तुम्हाला पाची पक्वान जेवायला करते. आणि ते महाराज पण 20-25 वर्षाचे असतात, तरुण असतात, सुंदर असतात. ती महिला पण सुंदर असते. मग ते महाराज म्हणतात तिला की मी असं कोणाच्या घरी जात नाही, संसारिक घरी मी जात नाही. त्यावेळेस ती खूप विनंती करते